राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाबोधी महाविहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा आयोजित करण्यात आला असून 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या या महामेळाव्यात दलित ऐक्यवादी नेतृत्वाच्या निर्णयावरती भाष्य होणार असल्याची माहिती राजेंद्र मुंजाजी कांबळे आणि आयोजक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर रविवार रोजी महाबोधी विहार बचावासाठी भव्य असा धम्म महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या धम्म महामेळाव्यासाठी उपस्थित केंद्रीय मंत्री माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, माजी आमदार, राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी, या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, चंद्रकांतजी हनुरे साहेब, सुरेशजी माने, सूर्यकांताताई गाडे ताई आणि राहुलजी डांबळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। हे विहार महाबोधी विहार जे आमची पवित्र स्थान आहे, हे इतर जातीच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या हातातून कसं ते मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि ह्या मेळाव्याच्या उपस्थित सर्व बौद्धोपासक भीमसैनिक यांनी हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, कारण की हा जिल्हास्तरीय कुठला कार्यक्रम व मेळावा नाही आहे, हा आपल्या देशातला कार्यक्रम आहे आणि देशातली भूमिका आहे की आपलं ते पवित्र महाबोधी विहार हे आपल्या ताब्यात घ्यायचं आहे। या कार्यक्रमासाठी बुद्ध भीमगीताचा काही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। या भीमगीताच्या कार्यक्रमासाठी अश्विनाताई खरात, कडूबाई खरात, पंचशिलाताई भालेराव, अजय देहाडे हे उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी विनंती करतो। कारण की विषय असा व्हायला लागला आहे, एखाद्या मराठा समाजावर काही गोष्टी झाल्या आहेत तर सगळा मराठा समाज एकत्र येतो आहे। आज आपलं चित्र दिसतं आहे, लाखोच्या संख्येनं तिथं समाज जमतो आहे। एखाद्या समाजावर अन्याय होतो तर एकीकडे ओबीसी बघा, ओबीसी समाजामध्ये पण त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं एकत्र होण्याचा प्रयत्न चालू आहे। मग आपण का मागे राहायचं? तर बौद्ध उपासकांना मी ही विनंती करतो की येणाऱ्या 12 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती। रिपब्लिकन करण्याचे वारे चालू आहे आणि सध्या तर ते देशामध्ये मायावतींनी केंद्रात राज्य करावे, महाराष्ट्रात आमचे आदरणीय दैवत बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये करावे अशी त्यांची भूमिका आहे आठवले साहेबांची। काही घोषणा करतील असं? हो, रिपब्लिकन ऐक्य म्हणजे रिपब्लिकन ऐक्य व्हावं म्हणून घोषणा करणार आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकर येईपर्यंत ते काही शक्य नाही आहे। नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। आयुष्यमान श्रद्धावान उपासक राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान आयोजित महाबोधी विहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा सर्व बौद्ध जयंती सूचित करताना अत्यानंद होत आहे की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे, कारण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी। गेल्या 5-6 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये पूर्णपणे सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून खूप मोठे मोठे मोर्चे निघालेले आहेत। औरंगाबादमधून सुद्धा या भव्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महामेळाव्यामध्ये आयुष्यमान माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, माननीय आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब, माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब,
मान्य खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब, तसेच श्रद्धावान उपासिका सूर्यकांताताई गाडे, आयुष्यमान सुरेश माने साहेब, आयुष्यमान राहुलजी डंबाके साहेब। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक अस्मिताताई खरात, कडूबाई खरात, पंचशिलाबाई भालेराव आणि अजय देहाडे या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे साहेब। तर मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमच्या भिक्खू संघासहित। तद्वतच आपणही सर्व मोठ्या संख्येने आपले मित्र, नातेवाईक, उपासक उपासिकांना घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। कारण हा कार्यक्रम महाबोधी महाविहारासाठी आणि आपल्या नेते लोकांचं ऐक्य संघटन होण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत। तर आपणही या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे या उदात्त हेतूने तुम्हाला हे आदराचं निमंत्रण। धन्यवाद। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी बलराज दाभाडे। मी आज या ठिकाणी आपणास सांग येतो की राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जे आज समाजामधील जे काही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने, जशा की मागण्या की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं असलं पाहिजे, त्या आंदोलनाची पुढील वाटचाल कशी असावी, जसे की बिहार येथे भंतेजी यांनी आंदोलन सुरू केलं, त्याच अनुषंगाने सर्वच जिल्ह्यामधून त्याचा निषेध होत आहे व महाबोधी विहार आपल्याला भेटावे या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत। त्या अनुषंगाने राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांनी हे डोक्यामध्ये विचार घेऊन की औरंगाबादलाही आपण एक धम्ममेळावा घ्यावा, महाबोधी विहार बचावण्यासाठी सर्वांना एकत्र आणून आपण या ठिकाणी सर्व बांधवांना बोलून पुढील वाटचाल व दिशा कशी ठरवावी यासाठी यांनी हा मेळावा ठेवलेला आहे। आणि या मेळाव्याला आंबेडकरी चळवळीतील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, बोलवलेलं आहे। व दुसरा एक असा मुद्दा आहे समाजामध्ये की जेही समाजातील नेते आहेत आंबेडकरी चळवळीतले पक्ष तटगट यांनी एकत्र येऊन कुठेतरी समाजासाठी सामाजिक ऐक्य व्हायला पाहिजे, जसं रिडल्सचं झालं होतं त्या अनुषंगाने। तर हे दोन मुद्दे घेऊन हा मेळावा आहे। तर माझं सर्व समाज बांधवांना भगिनींना एकच विनंती आहे की बाबा या मेळाव्याला हजारो संख्येने उपस्थित राहावे आणि आपण या मेळाव्याला साक्षीदार होऊन आपणही नेत्यांना दाखवून देऊ की समाज एकत्र येतो। जसे दुसरे समाज आज एकत्र येत आहेत, त्यांच्या प्रश्नावर लढत आहेत, त्यांचं आरक्षणासाठी लढत आहेत, आपणही आपलं बौद्धविहार वाचवण्यासाठी व आपलं आरक्षण वाचवण्यासाठी व दलित ऐक्यने वाचवण्यासाठी आपणही उपस्थित राहावं। व या कार्यक्रमाला नक्कीच आपल्याला भीमगीत गायनाचे कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे। पण जे आपलं लक्ष आहे, जो आपण चौकात आपण आज भाष्य करतो आहे की दलित ऐक्य व्हायला पाहिजे, बौद्धविहार वाचायला पाहिजे, या अनुषंगाने आपण वेळातला वेळ काढून यावे हीच माझी नम्र विनंती। जय भीम, जय भारत, जय बौद्ध। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सगळ्यांचे उद्धारक, या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज राजेंद्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद शहर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेलं हे शहर, या शहरामध्ये एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा धम्ममेळावा 12 ऑक्टोबर 2025 रोजी होत आहे। ह्या मेळाव्याच्या निमित्तानं या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं जे बुद्धांचं पवित्र अशा पद्धतीचं महाबोधी महाविहार जे बिहारमध्ये आहे, ते महाविहार आज जे खऱ्या अर्थानं जे इतर समाजाची लोक आहेत,
जे स्वतःला उच्चवर्णीय म्हणून घेतात त्यांच्या ताब्यात आहे. आणि त्या ठिकाणी बुद्धानं जे कर्मकांड नाकारलं तेच कर्मकांड त्या विहारामध्ये चालू आहे. आणि म्हणून या विहार मुक्त करण्यासाठी आत्तापर्यंत बरेचसे आंदोलनं झाली आणि सध्या देखील त्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे. तिथं जे जे काही आंदोलनकर्ते आहे, कारण जगातून या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी जगातले बौद्ध अनुयायी या ठिकाणी येतात, परंतु त्या ठिकाणचं कर्मकांड पाहून अत्यंत दुःखी कष्टी होतात. जगातला जो काही बुद्धिस्टांचा पैसा आहे तो बिहारला येतो, बिहार सरकारला येतो. या देशामध्ये बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेची, त्या संविधानाची अंमलबजावणी होण्याअगोदर बिहार सरकारने 1949ला एक कायदा केला आणि त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी सर्व सभासद, तिथली जी काही कमिटी आहे ती कमिटी ही इतर समाजाच्या वर्चस्वाखाली स्थापन झाली आणि तोच बौद्ध विहार आहे, महाबोधी विहार हे इतरांच्या ताब्यात गेल्यासारखे. आणि म्हणून त्यासाठी जे आंदोलन आज केलं जात आहे त्या आंदोलनाचं नेतृत्व, त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्या आंदोलनाचं नेतृत्व करावं असं जगातल्या सर्व बुद्धिस्टांना वाटते. आणि ती तयारी करण्यासाठी राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्याचा पहिला वहिला, मला तरी असं वाटतं की त्याचा पहिला वहिला ह्या छत्रपती संभाजी नगरीमध्ये होते आहे. आणि तो जो मेळावा आहे, धम्म मेळावा आहे, 2 ऑक्टोबरला होतो आहे. त्याचं 12 ऑक्टोबर 2025ला होतो आहे. त्या मेळाव्यामध्ये या सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांचं एकीकरण, बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांना, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी वेगवेगळ्या गटामध्ये म्हणजे विखुरलेले आहे त्या सर्व नेत्यागणांना एकत्र करण्याचा देखील प्रयोग हा या मेळाव्याच्या रूपानं या औरंगाबाद शहरी म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी होतो आहे. त्याचे आपण साक्षीदार होण्यासाठी या शहरातील नव्हे तर आपल्या औरंगाबादच्या परिसरातील जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यातल्या देखील अनुयायांनी या मेळाव्यामध्ये बहुसंख्येनं जास्तीत जास्त संख्येनं सामील व्हावं. कारण आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाचे अनुयायी कोणी आठवले साहेबाला मानते, कोणी कवाडे सरांना मानते, कोणी राजेंद्र गवई साहेबांना मानते आणि काही गाडे साहेबांना मानते. या सगळ्या विचारधारेच्या अनुयायांनी या मेळाव्यात सामील व्हावं आणि आपल्या नेत्यांना राजकीय स्टेजवर एकत्र येण्यापूर्वी आपल्या धार्मिक स्टेजवर एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा एवढी कळकळीची विनंती करतो. इथंच पूर्णविराम देतो. जय भीम, जय भारत. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.